हरियाणाच्या गुरुग्राममध्ये भीमगड नावाचे एक गाव आहे आणि या गावामध्ये एक फार मोठे प्रसिद्ध वकील आहेत. त्यांचं नाव आहे गुलाब सिंग. त्यांची खूप चांगल्या प्रमाणामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रॅक्टिस देखील सुरू आहे. त्याच्या कारणामुळे मग त्यांचं या वकिली क्षेत्रामध्ये फार मोठं नाव आहे आणि त्यांना एक मुलगा आहे. त्याचं नाव आहे नीरज. हा नीरज लग्नाच्या वयामध्ये आल्यानंतर त्याचं लग्न प्रीती नावाच्या एका युवतीसोबत गुलाब सिंग यांनी लावून दिलेलं आहे. स्वतःचं मोठं नाव, आपल्याकडे असलेला बक्कळ पैसा, त्याच्यामुळे मग वेळेतच आपल्या मुलाचं लग्न व्हावं, आपल्या मुलाचे दोनाचे चार व्हावेत असं त्यांना वाटत होतं. त्याच्यामुळे त्यांनी त्यांच्या मुलाचं लग्न लावून दिलं. सुखाचा संसार त्यांना त्यांच्या डोळ्यांनी बघायचा होता. आता सध्या त्यांचं वर्ष आलेलं आहे 75 आणि 15 वर्षापूर्वी त्यांनी आपल्या मुलाचा विवाह लावून दिल्यानंतर मग काही दिवसानंतर त्यांचा जो मुलगा आहे याला दारूचं व्यसन लागलं आहे. बाहेर मित्रांमध्ये नीरज जायचा आणि तिथे गेल्यानंतर मग मित्रांसोबत दारूची पार्टी करायची आणि मग घरी यायचं. सुरुवातीच्या काळामध्ये या गोष्टी त्याच्या वडिलांना म्हणजे गुलाब सिंग यांना जाणवत नव्हत्या. कारण काही वेळेला कसं असतं की बाहेर मुलं जेव्हा जातात, दारू पितात किंवा थोडंफार प्रमाणामध्ये पार्टी करतात, विकेंडला पार्टी करतात. ही गोष्ट आजकालच्या काळामध्ये काहीशी प्रत्येक आईबापाला वाटत असतं की हे एक नॉर्मल गोष्ट आहे आणि इतका तर एन्जॉय किंवा फ्रीडम आपण आपल्या मुलाला दिलं पाहिजे असं बऱ्याच म्हणजे पुढारलेल्या आईवडिलांना वाटत असतं. त्याचपैकी हे गुलाब सिंग होते. ते स्वतःही वकील होते. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी त्यांना वाटत होत्या की आपण ठीक आहे, आपल्या मुलाला इतकं तरी फ्रीडम दिलं पाहिजे. पण काही काळ झालेला आहे. घरामध्ये या नीरजची पत्नी प्रीती ही देखील आहे. हळूहळू नीरजचं जे दारूचे व्यसन आहे हे वाढायला लागलेलं आहे. आठवड्याला 15 दिवसाला एकदा जाऊन मित्रांसोबत दारू पिणारा नीरज आता मात्र हळूहळू 2-3 दिवसांनी दारू प्यायला लागला. त्याचबरोबर अजून काही काळ गेलेला आहे तर हा दररोज दारू प्यायला लागलेला आहे. घरामध्ये पैशाची चणचण नव्हती. पैसा उपलब्ध होता, फार मोठ्या प्रमाणामध्ये पैसा होता, कारण बापाचं नाव होतं. त्याचबरोबर इतके वर्षांची वकिलीची प्रॅक्टिस देखील होती. त्याच्यामुळे मग पैसा कमी नव्हता. घरातून पैसा त्याला पुरवला जात होता. त्याच्यामुळे फक्त जाऊन बाहेर दारूच प्यायचे आणि मग घरी येऊन वाटेल तसं बेताल वागणं असेल, बायकोला शिवीगाळ असेल किंवा वडिलांवर देखील कधीतरी आरेरावी असेल, या सगळ्या गोष्टी आता नीरज करायला लागलेला होता. तर हे जे त्याचे वडील आहेत, हे वडिलांनी त्याला अनेक वेळा समजवायचा देखील प्रयत्न केला आहे की बाबा रे, तू दारू पिऊ नकोस, काहीतरी कामधंदा कर, आपलं सगळं व्यवस्थित आहे तर तू सुखाने संसार कर. पण ज्या वेळेला गुलाब सिंग आपल्या मुलाला म्हणजे नीरजला या सगळ्या गोष्टी सांगायचे, त्या वेळेला त्याला आपल्या वडिलांचा फार राग यायचा. जर का त्याने त्याच्या बायकोने त्याला 4 गोष्टी समजावायचा, सांगायचा प्रयत्न केला तरी देखील त्याला राग यायचा आणि मग कधीतरी तो आपल्या वडिलांसोबत भांडण काढायचा, बायकोसोबत भांडण काढायचा. पण जसं जसं त्याचं दारू पिण्याचं प्रमाण वाढत गेलेलं आहे तसं तसं मग घरामध्ये भांडण करण्याचं प्रमाण देखील वाढत गेलेलं आहे. आता वडिलांचं म्हणजे गुलाब सिंग यांचं वय 75 वर्ष येऊन ठेपलं आहे. त्याच्यामुळे मग त्यांना मुलाची जास्तीत जास्त काळजी वाटायला लागले. आज ना उद्या आपलं बरं वाईट होईल, कारण आपलं आता वय झालं आहे आणि जर का असंच आपला मुलगा वागत राहिला तर मात्र त्याचं भविष्याचं पुढे काय होणार किंवा उद्या जर का आपली सून आपल्या मुलाला सोडून गेली तर काय, या सगळ्या गोष्टी चा विचार करून हे जे गुलाब सिंग आहेत यांना जास्तीत जास्त काळजी वाटायची आणि मग ते त्यांच्या मुलाला समजवायचा प्रयत्न करायचे, कधी रागवायचा प्रयत्न करायचे, तर कधी त्यांच्यामध्ये खूप जोरात भांडण देखील व्हायचं. आणि ह्या सगळ्या भांडणाचं मूळ कारण होतं आपल्या मुलाचं म्हणजे नीरजचं हे जे दारू पिण्याचं जे व्यसन होतं, या व्यसनापायी मग या दोघांमध्ये भांडणं देखील आता वाढायला लागलेली आहेत. आता एक दिवस हा जो मुलगा आहे नीरज आपल्या घरी दारू पिऊन आला आहे. त्या दिवशी तो खूपच जास्त दारू पिऊन आलेला होता. त्याच्यामुळे मग वडिलांचं म्हणजे गुलाब सिंग यांचं आणि नीरज या दोघांमध्ये खूप मोठं भांडण झालं आहे आणि या भांडणातूनच नीरजने आपल्याच घरामध्ये असलेली बॅट उचललेली आहे आणि बॅटने आपल्या वडिलांवरती जोरदार हल्ला चढवला आहे. वडिलांच्या डोक्यावरती क्रिकेटच्या बॅटने फटके मारलेत आणि इतर ठिकाणी देखील झालेल्या जोरदार हल्ल्यामुळे आता हे वडील आहेत 75 वर्षाचा गृहस्थ, एक नामांकित वकील, जागच्या जागी
खलास झालेले आहेत, रक्ताच्या थारोळ्यामध्ये पडलेले आहेत. दुसऱ्या बाजूला त्यांची सून ओरडत त्यांना वाचवायला आलेली आहे. ती वाचवायला आलेली असताना याला राग आलेला आहे की आपण आपल्या बापाला मारतोय आणि आपली सून त्याला वाचवायला येते किंवा त्याची बायको त्याला वाचवायला येते, हे म्हणून मग त्याने त्याच्या बायकोवर देखील जोरदार हल्ला चढवला आहे. ती देखील निश्चित होऊन पडलेली आहे आणि मग या दोघांवरती जीवघेणा हल्ला करून त्यांना मृत झालेले आहेत असं समजून मग त्याने त्या ठिकाणावरून आपल्याच घरामध्ये दुसऱ्या खोलीमध्ये जाऊन हा शांतपणे बसलेला आहे. पण दुसऱ्या बाजूला ही जी प्रीती आहे, ही प्रीती म्हणजे नीरजची बायको, ही तिला थोडीफार शुद्ध होती. त्याच्यामुळे मग तिने आपल्या माहेरी आपल्या भावाला फोन करून जे काही घटना घडलेली आहे ते सांगितले आहे आणि आता ती देखील अत्यंत गंभीर अवस्थेमध्ये, आता बेशुद्ध अवस्थेमध्ये गेलेली आहे. दुसऱ्या बाजूला मग हा जो भाऊ आहे, प्रीतीचा भाऊ, याला घटनेचं गांभीर्य कळलं आहे आणि मग त्याने ताबडतोब या घरामध्ये आपल्या बहिणीच्या घरामध्ये धाव ठोकलेली आहे. तिथे आल्यानंतर समोर बघतोय तर अत्यंत गंभीर किंवा छिन्नविच्छिन्न झालेली परिस्थिती होती. एका बाजूला रक्ताच्या थारोळ्यामध्ये पडलेले आपल्या बहिणीचे सासरे आणि बेशुद्ध पडलेली आपली बहीण बघून त्याला देखील आता त्याची पाचावर धारण बसलेली आहे. त्याने पोलिसांना फोन केला आहे. त्याचबरोबर जवळच्या आर्यन नावाच्या हॉस्पिटलमध्ये या दोघांना भरती केले. तिथे गेल्यानंतर गुलाब सिंग हे यांचा मृत्यू झालेला आहे असं डॉक्टरांनी डिक्लेअर केलं आहे आणि साधारणपणे 2 दिवसानंतर प्रीती शुद्धीवर आलेली आहे. शुद्धीवर आल्यानंतर त्यांनी सगळा जो घटनाक्रम आहे पोलिसांना सांगितला आहे. पोलिसांनी तातडीने त्याच घरामध्ये लपून बसलेला नीरज याला पोलिसांनी अटक केलेली आहे. आता तो पोलिसांच्या ताब्यामध्ये आहे. अत्यंत गंभीर, अत्यंत वाईट, अत्यंत विचार करायला लावणारी परिस्थिती. फक्त दारूच्या व्यसनापायी नामांकित वकील असलेला आपला बाप, घरामध्ये सधन सुखी कुटुंब, पैशाची कोणत्याही प्रकारे चणचण नाही असं एक कुटुंब होतं. या कुटुंबामध्ये स्वतःची सुंदर अशी बायको होती, स्वतःचा सुखी संसार होता, घरामध्ये बक्कळ पैसा अडका होता. हे सगळं आपल्या योग्य मार्गाला लावायचं टाकून फक्त दारूच्या नशेत किंवा दारूच्या नादाला लागल्यामुळे एक संसार कसा उद्ध्वस्त होऊ शकतो याचं हे उदाहरण आहे. बाबांनो, समजून घ्या, दारू वाईट नसते, पण दारूचा जर का अतिरेक झाला तर मात्र ही गोष्ट संपूर्ण कुटुंबाच्या पथ्यावरती किंवा संपूर्ण कुटुंबाच्या वरती कशी येते हे आपण या घटनेमधून बघू शकतो. भेटूया आपण नवीन क्राईम स्टोरीमध्ये. हा व्हिडिओ आपण पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.